नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय अजित पवार गटाची. खरं तर नागपूरच्या पक्ष कार्यालयामध्ये दिवाळी मनोरंजन कार्यक्रम होता, दिवाळी संदर्भात कार्यक्रम होता. मग या कार्यक्रमामध्ये मग कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने जे आहेत लावण्या आयोजित केल्या पक्ष कार्यालयामध्ये. अजित पवार गटामध्ये वाजले की 12, वाजले की 12 अजित पवारांचे वाजले की कार्यकर्त्यांचे वाजले. एका पक्ष कार्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन, असं लावण्या. एकीकडे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ चालू आहे, राज्यातली परिस्थिती बिकट आहे. अशा वेळेला लावण्या जर एखाद्या खुर्च्या सगळे कार्यकर्ते पदाधिकारी, विशेष मध्ये महिला पण आहेत त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये लावण्या आयोजित केल्या जात असतील आणि वाजले की 12 महिला नाचतायत, लावण्या वाजवल्या. हे पक्ष कार्यालयामध्ये, ज्या पक्षामध्ये सर्वसामान्यांची कामं केली पाहिजेत, ज्या मतदारांपर्यंत संपर्क झाला पाहिजे, सुखदुःख त्या कार्यालयातून मांडली गेली पाहिजे, ज्या अजित पवारांचं कार्यालय सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे, जनसंपर्क वाढवलं पाहिजे, त्याच पक्षा कार्यालयामध्ये अशा सांस्कृतिक ठमके वाजून जर पक्षाचं अशा पद्धत कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष नुकसान करत असतील तर या अशा विषयावर अजित पवारांनी भूमिका घेतली गेली पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये, नागपूरच्या कार्यालयामध्ये लावण्या वाजवल्या जातात, बाया नाचवल्या जातात. मग हे पक्ष काय करतो? अजित पवार काय करतायत? का अजित पवार भरकटले या भाजपासोबत, शिंदेच्या शिवसेनेत कार्यकर्ते भरकटले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. म्हणजे तुम्ही पक्ष हिताची कामं करा ना. अजित पवारांचं एवढं मोठं काम आहे, कार्य येते तिथे ते लोकांना वाचन करायला सांगा, ते लोकांना समजावं सांगा. सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही थेट सर्वसामान्यांसाठी असतं बाबा, तर ग्राउंडवर, मैदानावर बाबा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी अजित पवार गटाने दिली दिवाळी निमित्ताने, ठीक आहे. पण तुम्ही पक्ष कार्यालयामध्ये बाया नाचवता, हा कुठला पक्ष कार्यालय? ज्या पक्षामध्ये ध्येय धोरण असली पाहिजे, ज्या पक्षामध्ये भूमिका असली पाहिजे, ज्या पक्षामध्ये अजेंडा घेऊन चाललं गेलं पाहिजे, तुम्ही थेट पक्षातल्या बाया नाचवायला लागले. थेट तिथे बाया पण उपस्थित आहेत, शिट्या मारतायत, लावण्या नाचतायत, शिट्या मारतायत, डान्स करतात. ही कुठली संस्कृती अजित पवार गटाची? मूळ मुद्दा असा आहे, अजित पवार तुमचे कार्यकर्ते 12 वाजवणार हेच मात्र नक्की आहे. आधीच तुमच्या भाजपने 12 वाजवलेत, आता तुमचेच कार्यकर्ते 12 वाजवायला लागलेत. मूळ मुद्दा असा आहे की अजित पवार गटाने पक्षावर, शेवटी पक्ष चालून एक महत्वाची भूमिका घ्यावी लागते. अजित पवार एक पडद्यामागे म्हणजे एक मंत्री होते, पक्षा संघटन कौशल्य त्यांचं काही नव्हतं. एक पक्षामध्ये उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असल्यामुळे सगळे लोक कार्यकर्ते एकत्र यायचे. पण पक्ष संघटना चालवणं, पक्षाचा एक प्रोटोकॉल चालवणं, हे अजित पवार गटासाठी सुद्धा मोठी एक जी संघर्ष करावा लागतो अजित पवारांना. कारण शेवटी एक नेता, संघटन कौशल्य हे खूप महत्वाचं असतं पक्षामध्ये. तसं अजित पवारांकडे फक्त आता सत्तेच्या वलयामुळे हे लोक आलेले आहेत, त्यामुळे असं सगळं चालूच आहे. कारण संघटन कौशल्य, एक प्रोटोकॉल, एक हे आपण संग्राम पाटलांची भूमिका सुद्धा बघितली. म्हणजे पक्षामध्ये कुणी कसं वागतं की काय, असं भूमिका मध्ये तटकरेंनी वेगळी भूमिका घेतली होती. म्हणजे अजित पवारांना माहितच नाही सुरज चव्हाणचा नियुक्तीचा, अजित पवार म्हटले मला माहित नाही, म्हणजे अध्यक्षांनाच माहित नाही. मग अजित पवार गटामध्ये काय चाललंय? म्हणजे अजित पवारांचे 12 वाजले की काय, कार्यकर्ते वाजवतात की काय, हाच महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.